तुम्ही जत्रेत मिळणारी लाल कुरकुरीत आणि चटपटीत रेवडी नक्कीच खाल्ली असेल. हो, लहानांनी खाल्ली असेल, मोठ्यांनी सुद्धाही खाल्ली असेल. पूर्वी जत्रा म्हटलं तर लाल रेवडी म्हणा किंवा सफेद रेवडी म्हणा, मिळणारच मिळणार. कोणाकोणाला जुने दिवस आठवले बरं का? सांगा नक्कीच. तर तीच रेवडीची रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज मी दाखवणार आहे. मस्त अशी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी आणि सोप्या पद्धतीने कुरकुरीत लाल रेवडी. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, रेसिपी स्किप करू नका, नक्की पूर्ण पहा. नक्कीच तुम्ही पाहिल्यानंतर करताल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बघू शकता, चाळून घ्यायचं आहे बेसन पीठ. हे 1 वाटी बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये ओतून घेतले. पुढे थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडासा ओवा क्रश करून टाकायचा आहे ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे सुरुवातीला. आता बेसन पीठ म्हटल्यावर पटकन पाणी घालू नका, कारण की आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. बेसन पीठ जास्त पाणी घेत नाही, म्हणून आपण थोडासा सुरुवातीला पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. आणि आपली रेवडी कुरकुरीत होण्यासाठी पाण्याचा शिंतोडा देऊन झाल्याच्या नंतर पुढे आपण ह्याच्यामध्ये साधं म्हणाल किंवा थंड म्हणाल 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल घालून झाल्याच्या नंतर आपण पुन्हा हे पीठ थोडंसं पाणी घालून भिजवून घ्यायचे, मळून घ्यायचे, मऊसूत मळून घ्यायचे. लक्षात ठेवा, सुरुवातीला पटकन तेल घालू नका किंवा पाणी घालू नका. पीठ भिजवताना ही टिप्स नक्की लक्षात ठेवा. पिठावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारा आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये साधं तेल टाकायचे. अजिबात तुम्ही उकळलेलं तेल किंवा मोहन घालू नका कडकडीत. आणि नंतर थोडंसं पाणी घालून आपण मऊसूत पीठ मळून घ्यायचे. तर अगदी कमी साहित्यामध्ये अगदी पटकन होणारी रेसिपी आहे ही, साधी आणि सोप्या पद्धतीने. तर आता इथे पिठाला भिजवायची अजिबात गरज नाही आहे. आपण थोडंसं हाताला पीठ चिटकट असल्यामुळे पुन्हा थोडंसं तेल घालून पीठ छान असं हे मळून घेतले. गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ तुम्ही 5-1 मिनटं भिजत ठेवू शकता, नाही ठेवलं तरी चालेल. लगेच तुम्ही रेवडी बनवायला घेऊ शकता. पुढे आपण इथे प्लॅटफॉर्मवरच रेवडी बनवणार आहोत. तर किचन प्लॅटफॉर्म अगदी स्वच्छ करून घ्या, छान करून घ्या, म्हणजे आपल्याला इथे किचन प्लॅटफॉर्मवरच रेवडी बनवायची आहे. शक्यतो ह्याच्यावरच बनवा, पण स्वच्छ असला पाहिजे किचन प्लॅटफॉर्म. आता इथे पीठ मी छान असं पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यातली 1 गोळी घेतली आहे. आणि आपण जे शेंगुळे वळतो तसंच आपण ह्याला वळायचं आहे. असं पातळसं वळून घ्यायचं एकसारखं. तुम्ही बघा, शेंगुळ्याची भाजी बनवत असाल तर तुम्हाला समजेलच, तसे आपल्याला बनवायचे. असं पातळ तुम्ही वळून घ्या आणि त्याच्यानंतर ह्याचे कट करून घ्या. तुम्ही कट समान आकारामध्ये कापू शकता किंवा छोटे मोठे झाले तरी चालेल, काही हरकत नाही. तर पाहू शकता, आता इथे मी रेवड्या करून घेतल्या आहेत. छोट्या मोठ्या झाल्या तरी चालतील. पुन्हा तीच पद्धत करायची आपल्याला. आता ह्या सर्व मी रेवड्या अशाच प्रकारे बनवणार आहे. तर पूर्वी जत्रेमध्ये आपल्याकडे रेवडी हा प्रकार मिळायचा, म्हणजे अजूनही मिळतो म्हणा बरं का. तर तुम्ही ही घरच्या घरी रेवडी बनवताल ना अशी, तर नक्कीच कधी तुम्हाला बाहेरची रेवडी आणायची गरज पडणार नाही. एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा, मी म्हणते म्हणून. तर बघू शकता, इथे आपल्या रेवड्या तयार झालेल्या आहेत. पुढे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर इथे गॅस तुम्ही मीडियम करायचा आहे आणि नंतर ह्या रेवड्या तुम्हाला तळून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, रेवड्या तळतानाची टीप पण लक्षात ठेवा. तुम्ही इथे गॅस मोठा करू नका किंवा छोटा करू नका, मीडियम गॅसवरच तळा. जर गॅस मोठा केला तर रेवडी तुमची आतून कच्ची राहील, पटकन लालसर होईल, आणि बारीक केला तर तेलकट होईल. आणि मीडियम गॅसवर तळल्या तर मस्त छान तळल्याही जातात आतून आणि तेलकटही होत नाहीत. तर मग नक्की करताल ना तुम्ही अशी ही घरच्या घरी मस्त लाल रेवडीची रेसिपी.
पूर्वी जत्रेमध्ये आम्ही खरंच रेवडी म्हणलं तर सर्वांनाच आनंद व्हायचा. लाल रेवडी असू दे किंवा तुझी सफेद रेवडी असू दे, आम्हाला तर आवडायची. जुने दिवस आठवले बरं का हे रेवडी बनवताना. तर तुमच्या पण काही आठवणी असतील तर सांगा मला कमेंटमध्ये. जत्रेमध्ये तर आम्ही रेवडी खायला पहिलेच जायचो. ती लाल असो किंवा सफेद असो, मला तर खरंच खूप आवडायची. तर पुढे मी राहिलेल्या पण रेवड्या अशाच तळून घेतलेल्या आहेत. तर कमी साहित्य आहे, पाहिलंच असेल तुम्ही. साहित्य पण काही ते जास्त वापरलेलं नाही. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपली ही रेवडीची रेसिपी तयार होते. तर तुमच्या घरातल्यांना, मुलांना म्हणा किंवा मोठ्यांना म्हणा, नक्कीच आवडेल तुम्ही ही रेसिपी केली तर. आणि जर तुम्ही एकदा बनवली ना तर नक्कीच पुन्हा पण बनवताल अशी मी तुम्हाला खात्री नक्कीच देईल. आता पुन्हा आपण ह्या राहिलेल्या रेवड्या तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता छान अशा आपल्या इथे तळून झालेल्या आहेत. आता पुढे आपण त्याच कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल काढून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आपण ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. जर तुम्हाला कमी गोड लागत असेल तर अर्धी वाटी गूळ घ्या. आता इथे मी पोह्याचे 2 चमचे पाणी, बस एवढंच टाकायचं आहे, जास्त पाणी टाकू नका. आणि इथे आपल्याला गॅस एकदम बारीक करायचा आहे. मीडियम गॅस ठेवू नका किंवा मोठा गॅस अजिबात ठेवू नका. पूर्णपणे आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही आहे. बघू शकता आता आपण रेवडी लाल कलर करणार आहोत, म्हणून ह्याच्यामध्ये आपण फूड कलर रेड म्हणजे लाल कलर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला जेवढा कलर पसंत असेल म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही कलर टाकू शकता. आता कलर टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचे. बघू शकता गॅस इथे एकदम बारीक ठेवा, अजिबात मोठा करू नका. ही फक्त काळजी घ्या आणि तयार केलेल्या रेवड्या ह्याच्यामध्ये घालून घ्या आणि छान असं ह्याला बारीक गॅसवर तुम्ही हलवून घ्यायचे. मस्त चांगला पाक ह्याला लागला पाहिजे रेवडीला आणि सगळीकडून व्यवस्थित बसला पाहिजे असं ह्याला बारीक गॅसवर तुम्ही हलवत राहायचे. आणि हे पाणी सर्व म्हणजे पाक सर्व आटल्याच्या नंतर आपण ह्याला उतरून घेणार आहोत. जसं जसं आपण ह्याला परतत जातो तसं तसा रेवडीचा कलर बदलत जातो. बघू शकता आता इथे आपल्या पूर्ण आता इथे पाक लागलेला आहे सर्व रेवड्यांना. आता आपण काढून घ्यायचे. पुढे मी एका ताटामध्ये ह्याला थंड करून घेणार आहेत. बघू शकता इथे थंड झाल्याच्या नंतर आपण एक एक रेवडी काढून घ्यायची. पटकन निघली जाते. बघू शकता तर आहे का नाही साधी आणि सोपी रेसिपी. करताल ना मग तुम्ही पण अशी. बघा किती छान झालेल्या आहेत रेवड्या, इथे मस्त झालेल्या आहेत. पुढे मी तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे. आतून सुद्धा छान होतात. जर तुम्हाला कलर आवडत नसेल, कमी आवडत असेल तर कमी प्रमाणात कलर टाका. पण नक्की मी म्हणेल अशी ही तुम्ही रेवडी करून बघा. बघा छान आपली तयार आहे इथे मस्त रेवडी जत्रेतली. या बरं खायला. छान अशी कुरकुरीत झाली आहे, मस्त चविष्ट पण झाली. तुम्हाला आतून पण दाखवते, मस्त झालेली आहे. बघा रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब पण नक्की करा. मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.